शूट तर पूर्ण झालं. आता वेळ होती परतीच्या प्रवासाची. पण ही परतीची वाट नेहमीसारखी नव्हती. कारण या प्रवासात आम्ही अशा एकापेक्षा एक भन्नाट जागा पाहिल्या ज्यांचं सौंदर्य शब्दात सांगणं अशक्य आहे. निसर्गाचं अप्रतिम रूप अनुभवत आम्ही पोहोचलो गौरवच्या दुसऱ्या आत्याजवळ. तिकडे गेल्यावर आमचा मस्तपैकी पाहुणचार झाला. नाश्ता करता करता गप्पा सुरू होत्या आणि तेवढ्यात कळलं की त्यांच्या घरी हार्मोनियम बनवतात. ते पाहताच आपले हात आपोआप सुरांवर फिरले. संगीताचा तो क्षण अगदी मनात घर करून गेला. त्या सुंदर अनुभवानंतर आम्ही पोहोचलो सवतकडा धबधब्यावर. वाट जरा खडतर होती, पण खाली पोहोचल्यावर जे दृश्य दिसलं ते खरंच अद्भुत होतं. धबधब्याचा आवाज, थंड पाण्याचा स्पर्श आणि आजूबाजूचा तो निसर्ग म्हणजे एकदम कमालच. त्या क्षणांना मनात साठवत आम्ही निघालो चिपळूणकडे. तिकडे पोहोचताच आपल्या मंडळींनी 10K सेलिब्रेशन सरप्राईज दिलं. सगळे एकदम एनर्जीने भरलेले. आणि मग निघालो माणगावच्या दिशेने. रस्त्यात पोरांना भाजी दिसली आणि मग जवळपास आठवडाभर पुरेल इतकी भाजी त्यांनी घेतली. आणि पुढे आपल्यासाठी काहीतरी खास वाट बघत होतं. श्रुतीच्या मावशीने आम्हाला दिले खेकडे. ते पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि तोंडाला पाणी सुटलंच. त्या जिवंत खेकड्यांचं गाठोडं बांधून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आणि शेवटी पोहोचलो आपल्या घरी. घरी पोहोचताच बघतो तर श्रुती आणि इशाकाने मला एक मोठं सरप्राईज दिलं. त्या क्षणी मन अगदी भरून आलं. या सगळ्या गोड आठवणी फक्त तुमच्यामुळेच तर तयार झाल्यात. आपल्या माणसांसोबत घालवलेले हे क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील.